हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीवरील पाणी वळवण्याच्या प्रकल्पावरून शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून खांबाळा परिसरात शेकडो शेतकऱ्यांनी बोगदा सुरू असलेल्या ठिकाणी आंदोलन छेडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून नदीचे पाणी भूमिगत बोगद्याद्वारे इसापूर धरणात वळवण्याचे काम सुरू आहे। या प्रकल्पामुळे नदीकाठच्या भागात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की या कामामुळे विहिरी व बोर आटण्याची शक्यता असून हिंगोली, सेनगाव आणि कळमनुरी तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे। कयाधूचे पाणी इसापूर धरणात वळू नये अशी मागणी जोर धरत आहे। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान या प्रकल्पाला जिल्ह्यातील अनेक गावातून विरोध होत असून काही ठिकाणी उपोषण व साखळी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे समजते। शेतकरी नेते रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेले आंदोलन हे अधिक तीव्र होत असून शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही। कयाधू नदीवरील पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यातील जलप्रश्न अधिकच तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेतकऱ्यांचा वाढता विरोध आणि प्रशासनाची भूमिका यामुळे हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत। याचा जिल्ह्याचा हिंगोली विधानसभेचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते वाळवंटापासून वाचवण्यासाठी संपूर्ण शेतकरी आजपासून वेगवेगळे कीर्तन माध्यमाच्या याच्यातून सगळे जनजागृती म्हणून आम्ही सर्वजण करणार आहेत। यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं, आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं आणि विशेष म्हणजे सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे। या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर नक्कीच या आंदोलनाला पूर्ण प्रशासन जबाबदार राहील आणि यातून एक सिद्ध होतं की धरण उशाशी, कोरड घशाशी अशा या प्रकारचं येलदरी, इसापूर, त्याच्यानंतर सिद्धेश्वर ही 3 धरणं भूसंपादन झालेल्या जमिनी ह्या शेतकऱ्याच्या हिंगोली जिल्ह्याच्या गेल्यात आणि यांना नांदेड जिल्ह्याला एवढा का पुळका आहे हा प्रश्न माझा या प्रशासनाला आहे। कारण याआधी सुद्धा बऱ्याच वेळा वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा त्यांनी आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता हे आंदोलन शेवटचं आणि अंतिम राहणार आहे। यामध्ये शासनाला उत्तम माप देऊन हे तातडीनं काम बंद व्हावं हीच ही शेतकऱ्याची रास्त अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा जर पूर्ण नाही झाली तर यासाठी सर्वस्व जबाबदारी